मित्रांनो, आज आपण प्रॉफिट अँड लॉस चॅप्टरमधले काही क्वेश्चन ट्रिकने कसे सॉल्व करायचे हे बघणार आहोत. तर हा क्वेश्चन बघा. एका दुकानदाराने एक रेडिओ 15% नफा घेऊन विकला. जर त्याने तो 150 जास्त किमतीला विकला असता तर त्याला 20%चा नफा झाला असता. तर रेडिओची खरेदी किंमत किती? तर या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, खरेदी किंमत. तर अशा क्वेश्चनच्या टाईपमध्ये दोन वेळेस ती गोष्ट विकली आणि एका वेळेस जास्त विकल्यानंतर एवढ्या पर्सेंटचा प्रॉफिट झाला असं म्हणले तर हा कॉन्सेप्ट त्याच्यात लावायचा. कॉन्सेप्ट काय बघा आता, हे पाय, प्रॉफिट झाला असेल पी मायनस पी दोन्ही वेळेस येते आणि दोन्ही वेळेस लॉस झाला असेल एल मायनस एल येते आणि एका वेळेस प्रॉफिट झाला आणि एका वेळेस लॉस झाला तर त्यावेळेस प्लस येते. काय ते प्लसमध्ये करायची ते ॲडिशन. आता बघा, आता 20% मायनस 15% त्याचं अंतर किती येते? 5%. तर 5%नं काय करायचं, 150ला भाग द्यायचा तर आपल्याला उत्तर भेटून जातं. तर 5%नं 150ला भाग दिला तर उत्तर किती येते बघा, मल्टिप्लाय बाय 100. पर्सेंटेज म्हणले की मल्टिप्लाय बाय 100 येणारच. तर 150ला 5नं किती वेळेस भाग देतो? 30 वेळेस. मल्टिप्लाय बाय 100 तर हे किती येतात? 3000. तर आपलं उत्तर कोणतं आहे? ऑप्शन नंबर बी राईट आहे आपल्या या क्वेश्चनचा ॲन्सर. तर दुसरा क्वेश्चन बघा. एक कपाट 2100ला विकल्याने 20%चा नफा होतो. जर ते कपाट 2100ला विकले तर शेकडा नफा किती होईल? तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दुसऱ्या वेळेस विकल्यानंतर किती पर्सेंट नफा झाला हे काढायचं आणि 2400ने विकल्यानंतर आपल्याला 20% नफा झाला हे दिलेलं आहे. यानं आपण ती इझिली काढू शकतो. याची ट्रिक आहे अशी. पहिलं काय करायचं, पहिली विकलेली किंमत किती आहे आपली? 2400. दुसऱ्या वेळेस विकलेली किंमत किती आहे? 2100. तर या संख्येचा विकलेल्या दोन्ही संख्येचा रेशो घ्यायचा. तर दोन्ही संख्येचा रेशो कसा येईल? तर हे 2 झिरो या 2 झिरो सोबत कटतात. तर ही 3नं किती वेळेस संख्या कटते? 8 वेळेस. आणि हे 3नं किती वेळेस संख्या कटते? 7 वेळेस. तर पहिला एस पी किती भेटला आपल्याला? 8 आणि दुसरा एस पी किती भेटला? 7. बस. आता 120% नफा झाला म्हणजे 100मध्ये 20 जोडल्यानंतर किती होतात? 120. ते 120 कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळतात? ते हे मिळतात 15ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. तसेच ज्या आपण पहिल्या विकलेल्या किमतीने 15 मल्टिप्लाय केल्यावर 20%चा आपल्याला प्रॉफिट होतो म्हणजे 120 होतात ते तेवढ्याच संख्येनं 7नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे 15नं 7ला मल्टिप्लाय केलं तर किती मल्टिप्लिकेशन येते? तर 105. तर 100च्या वरी जेवढी बी व्हॅल्यू येते ती प्रॉफिटमध्ये काउंट करतात. तर आता किती आले? 105. म्हणजे आपलं उत्तर किती येते? 5%. त्याच्यात ऑप्शन कोणता राईट आहे आपला? ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन बघा आता. जर 15 वस्तूची खरेदी किंमत 10 वस्तूची विक्री किंमती एवढी असेल तर शेकडा नफा किती? याची बी एकदम इझी किंमत आहे. म्हणजे इझी ट्रिक आहे बघा. 15 मल्टिप्लिकेशन बाय सी पी इक्वल टू 10 गुणिला एस पी. बस या क्वेश्चनमध्ये आपल्याला सी पी आणि एस पीचा रेशो काढायचा. तर हे कसा निघतो बघा आता. आता 5नं ही बी संख्या कटती आणि ही बी संख्या कटती. ही 5नं किती वेळेस कटते? 3 वेळेस. आणि ही 5नं किती वेळेस कटते? 2 वेळेस. तर आपल्याला आता काय मिळतं आहे? 3 गुणिला सी पी इक्वल टू 2 गुणिला एस पी. तर आता सी पी आणि एस पीचा रेशो कसा निघतो? आता हे 3 सी पीकडे घेऊन जायचे आणि हे 2 सी पीकडे आणायचे. बस. तर बघा आता काय मिळालं होतं आपल्याला? 2 सी पी आणि 3 एस पी. तर आपला रेशो काय येतो? एस पी आणि सी पी. 2 सी पी आणि 3 एस पी म्हणजे सेलिंग प्राईस. एस पी म्हणजे सेलिंग प्राईस. तर याच्यावर किती प्रॉफिट झाला आपल्याला? 1चा फक्त. भागीला किती येतात? 2 येतात म्हणजे एस पी सी पी मल्टिप्लाय बाय 100. हे 2नं 100ला किती वेळेस भाग देतो?
तो 50 जोडीस. तर आपला राईट आन्सर किती आहे याचा? ऑप्शन नंबर